नमस्कार. न्यूज डंकामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव हे नेमकं कोणाचं किंवा पक्ष नेमका कोणाचा याविषयी आता सुनावणी होणार आहे. अर्थात शरद पवारांचा गट, अजित पवारांचा गट यांचा दोघांचाही दावा आहे की हे चिन्ह आणि नाव हे आमचंच आहे आणि ते नेमकं कोणाचं आहे याचा फैसला आता लवकरच होईल. पण त्याची चर्चा सुरू झाल्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता जी आहे ती दोन्ही गटांमध्ये आहे. पण असे दावे सुद्धा केले जात आहेत की हे चिन्ह आणि नाव हे आमचंच आहे. अर्थात अजित पवार गटाने तसा दावा आधीच केला होता आणि आपणच अध्यक्ष असल्याचं सुद्धा म्हटलं होतं. पण आता शरद पवार गटाकडून सुद्धा हा दावा केला जातोय किंवा ही खात्री दिली जाते, हमी दिली जाते की हे नाव आणि चिन्ह हे आपल्यालाच मिळेल. आता याच सगळ्या पार्श्वभूमीवर नागपूरला म्हणजे विदर्भ दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की ही जी सगळी अवस्था आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, आज जो पक्ष फुटलेला आहे, म्हणजे अर्थात त्यांनी हे मान्य सुद्धा केलं की पक्ष फुटलाय, कारण याआधी ते पक्ष फुटलेलं नाहीये. अजित पवार जे आहेत ते कुठेतरी वेगळीकडे गेलेले आहेत एवढंच, पण ते पक्षासोबतच आहेत. त्यांचा काहीतरी वेगळा विचार आहे एवढंच आहे, पण पक्षात काही फूट नाही. म्हणजे पक्षात फूट पडली ते मान्य करायला तयार नव्हत्या, पण निदान या निमित्ताने त्यांनी आता पक्ष फुटलेला आहे हे मान्य केलेलं आहे. आणि ते सांगत असताना त्यांनी असं म्हटलं की आमचा पक्ष, घर हे सगळं जे आहे ते अदृश्य शक्तींनी, दिल्लीतल्या अदृश्य शक्तींनी फोडलेलं आहे, ते विभाजन घडवून आणलेलं आहे. आणि असा उल्लेख त्यांनी केला. अर्थात दिल्लीमध्ये बसलेलं भाजपचं नेतृत्व याला कारणीभूत आहे असं त्यांना सांगायचंय. आता अनेकांचा आरोप आहेच आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शिवसेनेत जेव्हा फूट पडली, एकनाथ शिंदे आणि 40 आमदार वेगळे झाले, तेव्हाही त्यांनी सांगितलं की आपण बदला जो आहे तो घेतलेला आहे. जो आपल्यावर अन्याय झाला किंवा जे आपल्याला डिवचण्यात आलं, ज्या पद्धतीने आपल्याला सत्तेपासून दूर ठेवण्यात आलं, त्याचा एक प्रकारे आपण परतफेड ही केलेली आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. पण ही जी अदृश्य शक्तीबाबत सुप्रिया सुळे म्हणतात, म्हणजे अर्थात भाजपवर त्यांचा आरोप आहे, तर हे अदृश्य शक्ती, अदृश्य हात याला कारणीभूत आहे असं जेव्हा त्या म्हणतात, त्या खरोखरच अदृश्य हातच याला कारणीभूत आहेत का की आणखी काही पार्श्वभूमी त्यामागे आहे याविषयी मनामध्ये विचार येतो. ते खरोखरच फक्त या अदृश्य शक्तींनीच विचारपूर्वक हे दोन्ही पक्ष फोडले, त्यांचं घर फोडलं, जो दावा सुप्रिया सुळे करतात त्या पद्धतीने, तर त्या अदृश्य शक्ती, अदृश्य हातांमुळेच हे पक्ष फुटले का? मी त्यांनी ठरवलं की चला शिवसेना फोडूया, राष्ट्रवादी फोडूया आणि सत्तेमध्ये येऊया, फक्त हाच विचार केला का? तर नाही. त्याच्यामागे काहीतरी पार्श्वभूमी तयार झाली, काहीतरी त्याच्यामध्ये कहाणी होती जी तयार झाल्यामुळे आज ही अवस्था आलेली आहे. 2019 मध्ये ज्या वेळेला महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला त्यावेळेला सगळ्यांनाच आनंद झाला होता. कारण का? तर भारतीय जनता पक्षाला दूर ठेवलं. तीच ती अदृश्य शक्ती ज्याला तुम्ही दूर ठेवलं होतं सत्तेपासून, आणि त्याचा आनंद प्रत्येक महाविकास आघाडीतल्या पक्षाच्या चेहऱ्यावर दिसत होता की कशा प्रकारे देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवलं, कसं भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवलं. ज्यांनी 2014 ते 2019 महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं त्यांना आपण कसं लांब ठेवलं, कशी खोड मोडली, हेच तुमच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आणि त्यातून मग उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं गेलं. एक प्रकारे हा प्रयोग कसा आता देशभर होणार आहे हे सांगितलं गेलं महाविकास आघाडीचा, आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून आपण दूर ठेवू शकतो देश पातळीवर सुद्धा, हे सांगितलं गेलं अभिमानाने, आणि त्याचे गोडवे गायले गेले. पण नंतर हळूहळू त्याचे परिणाम दिसायला लागले. म्हणजे अजित पवारांनी जेव्हा पक्षापासून फारकत घेतली, म्हणजे शरद पवारांपासून फारकत घेतली, तेव्हा त्यांनी सांगितलं की शरद पवारांच्याच प्रयत्नातून भारतीय जनता पक्षासोबत युती करूया अशा पद्धतीचे प्रयत्न झाले 3-4 वेळा, पण ते काही पुढे यशस्वी झाले नाहीत. त्या वेळेला माघार घेतली शरद पवारांनी आणि असं होत राहिलं. शरद पवार जे आहेत ते नेतृत्वावर अडून बसलेले आहेत. आता वय झालं तर नेतृत्व सोडलं पाहिजे, नव्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, ती दिली गेली नाही. त्यामुळे पक्षामध्ये अस्वस्थता होती. त्यातून मग आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनी मध्यंतरी
पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला सांगितलं होतं की आपण आता पक्षाच्या अध्यक्षपदावरून पाय उतार होतो. लोकांना वाटलं चला शरद पवार नेतृत्व सोडतायत, नवं कोणतरी नेतृत्व त्या पक्षाला मिळू शकेल, पण तसं काही झालं नाही. अजित पवार त्यावेळेला अगदी सगळ्यांना सांगत होते गप्प बसा, रडू नका, त्यांनी निर्णय घेतलेला आहे. शरद पवार सुद्धा कदाचित त्यावेळेला ते विसरले असतील, पण शरद पवारांनी आपण शरद पवार आहोत ते दाखवून दिलं आणि पुन्हा एकदा ते त्या अध्यक्षपदावर बसले. ही सगळी पार्श्वभूमी होती ज्यातून अजित पवार हे काही आमदारांसह वेगळे झाले. तिकडे शिवसेनेमध्ये सुद्धा तीच स्थिती होती. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार केला त्यांच्यासोबतच सत्तेमध्ये आले. भारतीय जनता पक्षाला सोडलं कारण मुख्यमंत्रीपद हवं होतं. त्यातून एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांमध्ये नाराजी होती. अर्थात त्यांनी सुरुवातीला ती दाखवली नाही की ठीक आहे उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतलाय, पण उत्तरोत्तर शिवसेनेचा त्याच्यामधला वाटा सत्तेतला हा कमी होऊ लागला, एक ताकद कमी होऊ लागली आणि राष्ट्रवादीची ताकद वाढायला लागली. काँग्रेसला तर काही फरकच पडत नव्हता, आयतीच सत्ता मिळाली होती आणि त्यातून मग ही नाराजी वाढत गेली. मग ह्या नाराजीचा अजित पवारांची नाराजी असो की एकनाथ शिंदेची नाराजी असो, त्यांच्यासोबतच्या आमदारांची नाराजी असो, की सत्तेत तर आलो पण अगदी जबरदस्तीने यावं लागले, ही जी भावना त्यांच्यामध्ये होती त्याचा फायदा जर भाजपने उठवला असेल किंवा आणखी कोणत्याही पक्षाने उठवला असता तर ते स्वाभाविक होतं. अदृश्य शक्ती म्हणून त्यांनी कोणताही असा पहिल्यापासून विचार केला नाही की यांना फोडूया आणि आपण सत्तेमध्ये येऊया. तुम्ही सर्वप्रथम त्याच अदृश्य शक्तीला दूर ठेवलं, त्याच भाजपला दूर ठेवलं सत्तेपासून, जो त्यांना कौल जनतेने दिला होता की भारतीय जनता पक्ष शिवसेना हेच सत्तेमध्ये येतील, त्यांना तुम्ही दूर ठेवलं व्यवस्थित योजनाबद्ध रीतीने. मग तो जो डाव तुम्ही आखलेला होता तर तीच खरी पार्श्वभूमी आहे ना तुमच्या पक्षामध्ये फूट पडण्यासाठी जी कारणीभूत ठरली. मग अदृश्य शक्तीच कसं काय याला हातभार लावते? अदृश्य शक्तीने कसं काय तुमचं घर फोडलं किंवा पक्ष फोडला किंवा सगळा महाविकास आघाडीचा जो प्लॅन होता तो उद्ध्वस्त केला? म्हणायला ठीक आहे अदृश्य शक्तींनी अदृश्य हातांनी हे घडवून आणलं, पण त्यासाठी पार्श्वभूमी त्याचा पाया हा 2019 मध्ये रचलात तुम्ही. याच्या मागे या अदृश्य शक्तीचा हात नव्हता, तुमचाच हात होता त्याच्यामध्ये. तो हात होता हे तुम्हाला माहिती होतं, त्याचा आनंद सुद्धा वाटत होता की आपण कसं हे घडवून आणलं. शरद पवार कसे दिग्गज नेते आहेत, त्यांनी कसं सगळं बदलून टाकलं चित्र महाराष्ट्रातलं, याचा आनंद करत होतात ना साजरा तुम्ही. आणि आज मात्र पक्ष फुटल्यानंतर त्याची सगळी जबाबदारी सगळं खापर कोणावर आहे? त्या भारतीय जनता पक्षावर. अर्थात त्यांनी त्याचा फायदा उठवलेला आहे सत्तेत येण्यासाठी, पण ही परिस्थिती जी आहे ती कोणामुळे ओढवली? या दोन्ही पक्षांवर. आधी सगळी मजा येत होती की शिवसेना पक्ष फुटलाय, चला आपण आता बळकट होणार आणखी, असं राष्ट्रवादीला वाटत होतं, पण आता राष्ट्रवादी पक्ष सुद्धा फुटलेला आहे. मग ही परिस्थिती तुमच्या चुकीच्या निर्णयांमुळे ओढवलेली आहे महाराष्ट्रावर, आणि महाराष्ट्रावर म्हणण्यापेक्षा या पक्षांवर ओढवलेली आहे. पण तुम्ही हे सांगताय की महाराष्ट्रावर ओढवलेली आहे, खरं तर ती तुमच्यावर ओढवली आणि तुमच्या कृतीमुळे तुम्ही केलेल्या त्या निर्णयांमुळे ही परिस्थिती ओढवली. त्यामुळे हा अदृश्य शक्ती अदृश्य हात याला कारणीभूत नाहीत, तर तुमचा हातभार आहे, तुमचा त्याच्या मागे हात होता या सगळ्या कृत्यामध्ये, आणि त्याचे परिणाम आज हे दिसून येत आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. न्यूज डंकाने 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केला. आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत मजल मारू शकलो. ज्या प्रेक्षकांच्या प्रेमाने आम्ही इथपर्यंत आलो त्यांच्यासाठी लवकरच आम्ही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करतोय, आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग फक्त नोंदणीनंतरच शक्य आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया स्क्रीनवर दाखवलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा. त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये आपलं नाव द्यावं आणि आपला थोडक्यात पत्ता द्यावा. त्यामुळे वाट पहा, आपल्यासाठी काहीतरी छानसं आम्ही घेऊन येतोय.